नेट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी यांच्या बीड जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामावर बीड प्रशासनाने थेट बुलडोजर चालवत त्यांचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले। पेपर फुटीसारखे काळी कारनामे करून कुलकर्णी आणि मोठेगावकर यांनी कोट्यवधीची काळ्या कमाईची मालमत्ता उभं करत प्रशासनाला देखील न जुमानता मजुरी चालवली आहे। प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी यांच्या बीडच्या टोलेजंग इमारत अनधिकृत बांधकामावर तर बुलडोजर फिरवला आहे, मात्र प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांची देखील लातूरच्या खोपेगाव शिवारात अनधिकृत टोलेजंग इमारत उभी असून या इमारतीवर बुलडोजर कधी फिरवणार असा सवाल उपस्थित केला जात आहे। आणि या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणामधील मुख्य आरोपी असलेल्या पी.व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोठेगावकर यांची बेनामी संपत्ती जी आहे, अनधिकृत बांधकामं जे आहेत ते आता कुठेतरी चव्हाट्यावर येताना दिसत आहेत। पी.व्ही. कुलकर्णी याच्या बीडमधील अनधिकृत बांधकामावर प्रशासनानं हातोडा मारल्याच्या नंतर आता लातूरमध्ये देखील शिवराज मोठेगावकर याच्या बेनामी आणि अनधिकृत बांधकामावर हातोडा बसणार का हा प्रश्न उरला आहे। लातूर जिल्ह्यातल्या लातूर शहराजवळ असलेल्या खोपेगाव शिवारामध्ये ही टोलेजंग इमारत जी आहे ती प्राध्यापक शिवराज मोठेगावकर याची आहे आणि प्राध्यापक शिवराज मोठेगावकर हा नीट पेपरफुटी प्रकरणातला आरोपी म्हणून सध्या CBIच्या न्यायालयीन कोठडीमध्ये या ठिकाणी आहे आणि त्यासोबतच प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी जो मुख्य या सर्व नीट पेपरफुटीचा सूत्रधार मानला जातो, त्या प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी प्रल्हाद कुलकर्णीच्या बीड येथील घरावरती जे अनधिकृत होतं, जे अनधिकृत बांधकाम पी.व्ही. कुलकर्णीनं निर्माण केलं होतं, त्या बांधकामावर तिथल्या प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर हातोडा मारला आणि बुलडोजर चालवून ते अनधिकृत बांधकाम जे आहे ते जमीनदोस्त करण्यात आलंय। मात्र दुसरीकडे प्रश्न उरतोय की लातूरमध्ये देखील खोपेगावात ही जी टोलेजंग इमारत उभी राहिली आहे, या इमारतीला देखील कुठेही खोपेगाव ग्रामपंचायतीची परवानगी नाही किंवा जिल्हा प्रशासनाकडे दाखल केलेले जे कागदपत्र आहेत ते सगळे बोगस आहेत। त्यामुळे हे बांधकाम देखील शिवराज मोठेगावकरचं अनधिकृत आहे आणि कुठे ना कुठे बीड प्रशासनानं जी कारवाई, जी तत्परता या ठिकाणी दाखवली, तीच तत्परता लातूरचं जिल्हा प्रशासन किंवा या ठिकाणचं प्रशासन दाखवणार आहे का, हा सध्या प्रश्न चर्चेला येतोय। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल। Thanks for watching Ekmat Digital.